ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुत्यम. हर हर महादेव. शिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तशी तर दर महिन्याला शिवरात्र येते, पण ही मोठी शिवरात्र आहे, महाशिवरात्र. ही शिवरात्र खूप मोठी आहे. शिव आणि शक्तीचे लग्न सोहळा या शिवरात्रीला संपन्न होतो, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. आमच्या गावात खूप मोठी शिवरात्र भरती. आमच्या गावात आहे रत्नेश्वर महादेवाचं मंदिर. माझं गाव आहे रत्नेश्वर रामपुरी. की गावातच माझ्या देवाचं नाव आहे. नाव प्रसिद्ध झालेलं आहे की रामानं तिथं अभिषेक केलेला आहे रत्नेश्वराचा, त्यामुळे खूप प्रसिद्ध आहे. खूप मोठं देवस्थान आहे. आता दरवाजाला हळदीचं लेपन लावून घेते मी. आज शिवरात्र म्हणले की सगळं आलं आणि खूप छान वाटतं मला हे करायला. मन अगदी प्रसन्न वाटतं. शाबूची खिचडी खाऊन खाऊन कंटाळा आलता. चला म्हणलं आज काहीतरी नवीन करू ट्राय. आज बनवणार आहे मी फक्त 2च वस्तूपासून मस्त बेस्ट आणि टेस्ट लाडू. गूळ शेंगदाण्याचे लाडू. मस्त झालेली आहे माझी दरवाजाचं लेपन असं हळदीचं. खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं असं काही केल्यावर. बघू शकता. त्यानंतर जातो मंदिरात. दर्शन वगैरे घेतलं, तिथून आले आणि फराळीचं करायला घेतलं. बघू शकता. घरच्या मंदिराची बी खूप छान पूजा केली ती मी. शेंगदाणे खरपूस भाजून घेतले, त्याचं थोडंसं सालपाट काढलं आणि मिक्सरला गूळ आणि शेंगदाणे काढून घेतले. ते एक जीव करून सिनी काढून घेऊन त्याचे लाडू बनवले. बाकी काही नाही टाकलं. तुम्हाला त्याच्यामध्ये काजू बदाम काही ॲड करायचं असलं तर करू शकतात, पण असे बी खूप छान लागतात आणि खायला बी मस्त आहे. आणि शाबूपेक्षा शरीराला बी चांगले आहे. ते खूप छान लागतात. हे लाडू झालते तोंडात टाकले की विरघळणारे असे माझे लाडू झाले. बघू शकता. मस्त छोटे मोठे मस्त बनवले. एकसारखे नाही बनवले मी. या मग लाडू खायला.